पाठ्यपुस्तक लेखक मनोहर भोसले यांच्या मक्याची कणसं या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन. आज शीर्षक कथा मक्याची कणसं. सुट्टी होती. संपत बायको आणि मुलांना घेऊन गावी आला होता. मुलांच्या आग्रहाखातर त्याला मळ्यात जावं लागलं. तुडुंब भरलेल्या विहिरीत मोठ्या भावाच्या दोन्ही मुलांनी पोहायला उड्या मारल्या. संपतची मुलगी 6वीला होती तर मुलगा 4थीला होता. शहरामधल्या त्या उंच इमारतीच्या 1 BHK मध्ये कोंडलेली ही संपतची दोन्ही मुलं मुक्त पाखरासारखी कालवा करत होती. त्यांना पोहता येत नव्हतं हे खरं, तरीही ते विहिरीमधलं पाणी उपसून टाकणाऱ्या मोटरसमोर उभा राहून पाण्यात नाचत होते. संपतला नोकरीच्या निमित्तानं गाव सोडावं लागलं होतं. गावाकडची वडिलार्जित शेती मोठा भाऊ कसत होता. वडिलांच्या मृत्यूपश्चातही दोघा भावांमध्ये प्रेम होतं. शेतीच्या मशागतीला अथवा इतर कामाला कधी गरज लागली तर संपत पैसे देत होता आणि मोठा भाऊसुद्धा कधी कधी संपतला रानात पिकलेलं धान्य, भाजीपाला, फळं नेऊन द्यायचा. गेल्या अनेक वर्षांपासून संपत शहरामधल्या गर्दीत सामावून गेला होता. सकाळी 9 ते 5:30 त्याची नोकरी आणि त्यासाठी दररोज त्याला 2-3 तास प्रवास करावा लागायचा. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत त्याला घरातून बाहेरच राहावं लागायचं. आठवड्याची एक सुट्टी, तीही आठवडाभर पुरेल एवढा घरचा बाजार करण्यात निघून जायची. मुलांच्या शाळेला नुकत्याच सलग 3-4 दिवस सुट्ट्या पडल्या होत्या, म्हणून स्वतःही रजा टाकून त्यानं गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या मळ्यातली हिरवीगार पिकं, बांधावरची चिंचेची, आंब्याची डेरेदार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, स्वच्छ थंडगार हवा प्रसन्न वाटत होतं. दुपारचे 12 वाजले होते. सगळ्यांनाच भूक लागली होती. लवकर घरी जाण्यासाठी मुख्य रस्त्यानं जाण्याऐवजी रानाराणांच्या बांधावरून जाण्याचं ठरलं. मोठ्या भावाची मुलं पुढं, पाठीमागं संपत आणि त्याची मुलं चालत होती. शेजारच्या रानात मक्याचं पीक होतं. चांगली मोठमोठी कणसंही लागली होती. कणसांमधून बाहेर आलेला तांबडा पांढरा केशपुंज पाहून संपतच्या मुलीला गंमत वाटली. ती म्हणाली, "बाबा, आजोबांच्या मिश्या बघा, आजोबांच्या मिश्या." पुढं गेलेल्या मुलांनी हसत मागं वळून पाहिलं. बांधावरून खाली उतरून त्यांनी 2 कणसं मोडून आणली. संपतच्या मुलीनं त्या कणसांमधला केशपुंज काढून आपल्या नाकाखाली लावला. म्हाताऱ्या माणसासारखं पाठीत वाकून काठी टेकल्यासारखं करत थरथरत्या आवाजात म्हणाली, "अरे बाळांनो, चला आता उशीर होतोय." तिची नक्कल बघून सगळ्यांना हसू आलं. एवढ्यात एक बाई ओरडत, शिव्या देत रानाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून धावत आली. "अरे ये भाड्यानू, कणसं मोडताय वय र?" तिचा रौद्र अवतार बघून मोठ्या भावाच्या दोन्ही मुलांनी रानातून धूम ठोकली. संपतचा मुलगा आणि मुलगी घाबरून संपतला बिलगले. शिव्या देत समोर आलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नव्हती. संपतच्याच वर्गात त्याच्याबरोबर शिकायला होती ती वैशाली होती. संपतनं तिला ओळखलं. म्हणाला, "अहो, ऐका तरी." वैशाली मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. "काय ऐकायचं आहे तुझं?" "अहो, तुमचं काही नुकसान झालं असेल तर भरून देतो." "तो काय भरून देतोस? पोरांना हे कळत नाही, तुला तरी अक्कल आहे का नाही?" संपत निराश झाला. घाबरलेल्या त्याच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. हे असं भांडण, हा असा आरडाओरडा त्याच्या दोन्ही मुलांनी कधी अनुभवला नव्हता. शिवाय वैशालीच्या हातात धारदार खुरपं होतं. कदाचित ती मक्याच्या रानात भांगलन करत होती. तिला बघून मुलांनी हातातली कणसं कधीच खाली टाकली होती. काहीही न बोलता मान खाली घालून संपत दोन्ही मुलांना घेऊन पुढे चालत राहिला. मागून वैशाली ओरडत राहिली, "पिकाचं नुकसान करतोय होय आमच्या? थांब, तुझी तक्रारच करते पाटलाकडं." घरात पोचण्या अगोदरच म्हातारी आई, मोठा भाऊ, त्याची बायको यांची काळजी करत बसले होते. घडलेला प्रकार मुलांनी घरात सगळ्यांना सांगितला होता. संपत दिवसभर नाराज होऊन विचार करत राहिला. संध्याकाळी कोतवाल घरी येऊन नोटीस देऊन गेला आणि झोपच उडाली. उद्या सकाळी 11 वाजता चावडीत हजर राहण्याचा पाटलांचा आदेश होता. मोठ्या भावानं संपतला वैशालीची हिस्ट्री सांगितली. वैशाली ही सध्या माहेरीच असते. तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलेलं आहे, म्हणून कदाचित
पुरुषांचा द्वेष करते असा निष्कर्ष निघाला. एव्हाना मक्याच्या कणसाचं प्रकरण गावभर झालं होतं. त्याबरोबर अनेक अफवाही पसरल्या होत्या. गाव कामगार, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इतर मान्यवरांबरोबर अनेक ग्रामस्थ चावडीत जमा झाले होते. काही टवाळखोरांनी हळूच दबक्या आवाजात आणि अश्लील भाषेत संपतची टर उडवली. आयुष्यात पहिल्यांदाच तो एवढा बेइज्जत झाला होता. त्याला समोर बोलावून पाटलांनी तक्रार अर्ज वाचून दाखवला आणि म्हणाले, बोला, काय करायचं याचं? काय करायचं? सुशिक्षित शहाणी माणसंसुद्धा असं करायला लागल्यावर काय करायचं? पाटलांच्या प्रश्नावर सरपंचांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एवढ्यात एका समजदार माणसानं गर्दीतून आवाज दिला, अहो, संपतला आपलं म्हणणं मांडू द्या पहिलं, मग पुढचं बोला. देणार की संधी? म्हणणं मांडायला देणार. बोला संपतराव, काय म्हणायचं आहे तुम्हाला? पाटील म्हणाले. तसा हात जोडून संपत नम्रपणे म्हणाला, सगळ्यात पहिल्यांदा झालेल्या प्रकाराबद्दल मी वैशालीताईची आणि आपल्या सर्वांची माफी मागतो. आमच्या मुलांनी मक्याची कणसं मोडली हे खरं आहे, पण त्यामागं त्यांच्या पिकाचं नुकसान करण्याचा हेतू नव्हता. त्यांचं झालेलं नुकसान मी भरून देतो, असंही संपत म्हणाले. काय हो बाई, खरं आहे का हे? सरपंचांच्या प्रश्नावर वैशालीनं होकार दिला. तरी आवाज चढवून सरपंच तावात बोलले, किती देणार होता नुकसान भरपाई? तुमच्या शहरात 10 रुपयाला 1 कणीस मिळतं. रस्त्याच्या कडेला पाटी घेऊन विकायला बसतात तसं तेवढी नुकसान भरपाई? तुम्ही ठरवा सरपंच, किती द्यायचं ते. कणसं 2च मोडली होती. 2 मोडली काय आणि 10 मोडली काय? मोडली हाच मुद्दा आहे. क्षणभर संपत काही बोलला नाही. चावडीत शांतताही कमालीची होती. उत्तर तर द्यावं लागणार होतं. थोडा मोठा श्वास घेऊन संपत म्हणाला, खरं तर शेतकऱ्यानं पिकवलेलं अन्नधान्य अनमोल असतं. माझ्या पोरीला मक्याची केसरं म्हणजे म्हाताऱ्याच्या मिशा वाटल्या होत्या. पण मका आणि त्याचे केशपुंज याला आयुर्वेदात काय महत्त्व आहे हे आम्हालाच माहीत आहे. लहान मुलांना काय त्याचं? काय सांगता मक्याच्या केसरांचं महत्त्व? आम्हाला तरी कुठं माहीत आहे, सांगा तरी. मक्याच्या केसरांचा काढा करून पिल्यानंतर मूतखडा विरघळतो, किडनी साफ होते, मूत्राशयाचे सगळे विकार नाहीसे होतात. संपतचं बोलणं ऐकून सरपंच मनातल्या मनात म्हणाले, बरं झालं सांगितलंस बाबा. ऑपरेशन करायची वेळ आली आहे माझ्यावर. आता रोजच काढा करून पितो, सोडत नाही. अहो, कसला विचार करताय सरपंच? आम्हाला काय दवाखाना काढायचा आहे होय? न्याय करायचा आहे, न्याय. पोलीस पाटलांनी सरपंचांना हलवून मुद्द्यावर आणलं. संपतराव, मुद्द्याचं बोला. खरं तर वैशालीताई आणि मी 5वीपासून 10वीपर्यंत एकाच वर्गात शिकत होतो. त्यांची गृहपाठाची वही मागून कितीतरी वेळा मी माझा गृहपाठ तयार केला होता. त्यावेळीही त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट विचार नव्हता आणि आजही नाही. थोडं भावनिक होऊन संपत बोलला तशी वैशाली प्रभावित झाली. संपत म्हणाला, वैशालीताईंना बऱ्याच वर्षानंतर काल मी पहिल्यांदाच पाहिलं. त्यांना पाहिल्यानंतर मला आनंद झाला होता, पण त्या फार रागात होत्या. संपत गालातल्या गालात हसला. तो पुढे काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तो म्हणाला, आज अनेक लोकांना आपल्या शाळेमधल्या गुरुजनांची, मित्रमैत्रिणींची आठवण येत असते. काही लोक तर गेट टुगेदरच्या नावाखाली पुन्हा शाळेत गोळा होतात. आपली सुखदुःख एकमेकांना सांगतात. मलाही माझ्या वर्गमित्रांनी भेटावं असं नेहमी वाटतं, पण आजपर्यंत कोणी भेटलं नाही. वाटलं नव्हतं वैशालीताईंची अशी भेट होईल. चावडीतली चर्चा चांगलीच रंगात आली होती. अनेकांच्या मनात आपल्या शाळेचे दिवस घोळत होते. संपत म्हणाला, आपण ज्या गावात जन्माला आलो, ज्या गावात शाळा शिकलो, त्या गावाचा, त्या शाळेचा प्रत्येकाला जरा तरी अभिमान असतोच. मलाही आहे. शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला जरा जास्तच असतो असं मला वाटतं. बरं मग, पाटील म्हणाले. तसं सरपंचांनी त्याच्या बोलण्याचा खोडा घातला आणि म्हणाले, त्याचा इथं काय संबंध? संबंध आपुलकीचा आहे. ही आपुलकी नाहीशी होत चालल्यामुळं गावंही शहरासारखी व्हायला लागली आहेत. गावामधल्या प्रत्येक माणसाची एकमेकांशी ओळख असते. आम्हाला आमच्या फ्लॅटमधल्या वरच्या मजल्यावर कोण राहतं हेही माहीत नाही.
शेजारी कोणाची मयत झाली तर दारं बंद असतात, आत टी व्ही सुरूच असतो. गावाकडं मात्र कुणी वारलं तर गावभर शोककळा दिसते. खरं आहे, गावात आणि शहरात हा फरक जरा दिसतोच. खरं सांगायचं झालं तर गावातून शहरात गेलेला माणूस घुसमटलाय. सरपंच ऐकत होते. संपत बोलत होता. ज्या गावानं आपल्याला मोठं केलं त्या गावाला मोठं करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असते. आज काही लोकांना आपल्या गावची माणसं गावंढळ वाटतात, गाव अविकसित वाटतं. पण हे कुणाला माहीत आहे का? गावात 2 पावलांवर शाळा आहे. शहरात स्कूल बसमधून मुलांना लांब शाळेत जावं लागतं. आमच्या पोरांना दूध कोण देतं असं विचारलं तर ते म्हणतात, दूधवाला भैया देतो. चावडीत गोळा झालेल्या लोकांना गंमत वाटली. अनेकांना हसू आलं. संपतनं मात्र आपल्या बोलण्याला जोर दिला. गावातल्या गाई म्हैशींच्या ताज्या दुधाचं महत्त्व कधी कळणार आहे आम्हाला? प्रत्येक मंगळवारी गावात बाजार भरतो. स्थानिक शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मिळतो. ओळखीच्या आपल्या माणसाला शेतकरी एखादी पेंडी फुकट देतो. शहरात 2-4 किलोमीटर लांब मार्केटमध्ये जावं लागतं. व्यापारी म्हणेल तेवढे पैसे द्यावे लागतात. हे कधी कळणार आहे? संपतचे विचार अनेकांना पटत होते. तो पुढे काय बोलणार याची उत्सुकता लागली होतीच. याच संधीचा फायदा उठवत तो जरा भावूक होऊन म्हणाला, वैशालीताईंनी एवढा राग करायला नको होता. त्यांच्या रागानं एक गोष्ट सिद्ध झाली आहे की माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल गावात आता आपुलकी राहिलेली नाही. संपतच्या बोलण्यावर वैशाली जरा शर्मिंदी झाली. तिनं मान खाली घातली. हे पाहून पोलीस पाटलांनी समजूतदारपणे अगदी हळूवार शब्दात सांगितलं, हे बघा, मक्याच्या कणसांचं हे प्रकरण फार मोठं नाही. एकमेकावर राग धरून द्वेष वाढतच जात असतोय. आम्हाला वाटतं, संपतराव, तुम्ही आणि वैशालीताई दोघंही समजूतदार आहात. आमच्यासारख्या कमी शिकलेल्या माणसाने तुम्हाला सांगावं हे काय बरोबर नाही. आणि झाल्या प्रकाराबद्दल संपतनं माफी मागितली आहे. माफी मागणाऱ्यापेक्षा माफी करणारा खरोखरच मोठा असतो. वैशालीबाई, तुम्ही आपलं मन मोठं करा आणि संपतरावाला माफ करा बघू, विषय संपवा. अशा प्रकारे उपस्थित मान्यवरांनी आपली मतं मांडली आणि वैशालीचं मन परिवर्तित झालं. होय पाटील साहेब, तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे. माझंच चुकलं. हा संपत माझा वर्गमित्र असूनसुद्धा एवढा राग करायला नको होता. वैशालीनं मन मोकळेपणानं म्हणाली. तसं पाटलांनी खुश होऊन आपल्याच गुडघ्यावर हात मारून ऐ शाब्बास म्हटलं. फुकटचा तमाशा बघायला मिळतोय म्हणून चावडीत गोळा झालेल्या टवाळखोरांचा हेरमोड झाला. चांगल्या वाईट प्रतिक्रिया व्यक्त करत लोकांनी जागा सोडली. सगळे निघून गेले. त्याच गर्दीमधून संपतही निघून गेला. संपतच्या रजा आणि मुलांच्याही सुट्ट्या संपल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शहरात जाण्याची तयारी सुरू होती. एवढ्यात संपतची मुलगी अंगणातून धावत आली. ती भलतीच घाबरली होती. म्हणाली, बाबा, ती बाई आली आहे आपल्या घरात. मुलीचा आवाज ऐकून म्हातारी आई, संपतचा मोठा भाऊ, बायको सगळेजण आतल्या खोलीमधून बाहेर आले. त्यांनी पाहिलं तर वैशाली हातात एक मोठी पिशवी घेऊन उभी होती. संपत आश्चर्यानं म्हणाला, वैशालीताई, तुम्ही? होय बाबा, सॉरी, तुझी माफी मागायला आलो आहे. असू दे, माफी काय मागायची त्यात, जाऊ दे, सोडा. सॉरी, सोडा. तुमचा राग गेला हे महत्त्वाचं आहे. वैशालीनं आपल्यासोबत आणलेली मोठी पिशवी समोर केली. हे घ्या तुमच्यासाठी, मक्याची कणसं आहेत त्यात. त्याच पिशवीमधलं एक कणीस बाहेर काढून वैशालीनं त्याची तांबडी पांढरी केसं ओढली, आपल्या नाकाखाली ओठावर ठेवली. म्हाताऱ्या माणसासारखं पाठीत वाकून काठी टेकल्यासारखं करत थरथरत्या आवाजात मुलींना म्हणाली, आमची चूक झाली बरं का बाळ, माफ करा, माफ करा आता आम्हाला. वैशालीची ही अदा बघून संपतच्या मुलीसह सगळेच हसायला लागले. धन्यवाद.